हाय मंडळी, तर आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेला पास्ता। तर मी इथे सुमारे 4 पोळ्या होतील इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर घेतलेलं आहे चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल आणि इथे मी काही सॉसेस घेतलेले आहेत। त्यामध्ये सोया सॉस, पिझ्झा पास्ता सॉस आणि रेड चिली सॉस आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉसेस घेऊ शकता। इथे मी घेतलेले आहेत काही व्हेजिटेबल्स, कांदा आणि शिमला मिरची आणि लसूण घेतलेले आहे। पहिल्यांदा आपण गव्हापासून गव्हाचे पीठ मळून घेणार आहोत। तर गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याच्या सहाय्याने पीठ व्यवस्थित अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, पीठ घट्ट मळणे गरजेचं आहे। इथं आपलं पीठ मळून तयार आहे। आता हे एक 5 ते 10 मिनिटे असेच भिजत ठेवायचे आहे। आता पीठ व्यवस्थित मळलेलं भिजवलेलं आहे। त्याच्यापासून आपण आता एक पोळी लाटून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, पोळी जरा जाडच लाटायची आहे। त्यानंतर इथे एका टोपणच्या साहाय्याने आपण असे गोल करून घेणार आहोत चपातीमध्ये। त्यानंतर आपण पास्त्याला असा आकार देणार आहोत। इथे आपले सगळे पास्ता तयार झालेला आहे। आता हा आपण शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवायचं आहे। व आपण बनवलेला जो पास्ता आहे तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे व छान शिजवून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं, जेणेकरून पास्ता मोकळा व पटकन शिजतो। आता आपला इथे पास्ता शिजून तयार झालेला आहे। याच्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता की मी भाज्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे। आपला पास्ता ही व्यवस्थित आपण काढून घेतलेला आहे पाण्यातून। आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घालून छान फ्राय करून घ्यायचं आहे मिश्रण। आता त्यामध्ये सॉसेस घालून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम हायवर असायला हवी। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत बॉइल्ड पास्ता गव्हाचा। अशा रीतीने आपला गव्हाच्या पिठापासूनचा पास्ता तयार झालेला आहे। तुम्ही गरमागरम चहासोबत सर्व करू शकता। तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समधून नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल।